आता आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेत, शेंगदाणे भाजून नंतर त्याची सालं काढून घेतलेली आहेत। लसूण, जिरं, मीठ, लाल मिरची, ही बेडगी मिरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपण थोडं तिखट पण घेतलेलं आहे, आणि थोडी हळद, हे चवीप्रमाणे घ्यायचं आहे। आता सर्वप्रथम आपण मिरची आणि जिरं हे वाटून घेणार आहोत। मिरची आणि जिरं वाटून झालेलं आहे आपलं। आता आपण याच्यात लसूण, लाल तिखट, हळद आणि मीठ आणि आपले शेंगदाणे असं सगळं टाकून वाटून घेणार आहोत। आपली शेंगदाणा चटणी तयार आहे। आपण ही कशाबरोबर पण खाऊ शकतो, चटणी बरोबर, भाकरी बरोबर, किंवा तोंडी लावणं म्हणून सुद्धा खाऊ शकतो आपण।